आता तुम्ही खुद जाऊन कचऱ्यामध्ये बसणं चाहता किंवा कचऱ्या काडीमध्ये राहणं चाहता, तुम्हाला फालतू लोकांचं आवडते, त्याला मी काही नाही करू शकत. पण ज्या ज्या वेळेला संदीप इथं आल्यानंतरही त्याला ज्या ज्या वेळेला गरज पडली, सुरुवातीला काही दिवसच त्याला पैशाची गरज पडली असेल आहे ना, पण त्याच्यानंतर कधीच त्याला मागं फिरून पाहण्याची प्रसंग झाला नाही. एक कचऱ्या गाडीतच पडल्यासारखं जीवन होतं. वर्धेतून सासऱ्याच्या गावी येऊन शेतीवाडीमध्ये काम करून कसं आपल्या पत्नीच्या मागचे दुःख, आज जर त्याच दुःखात राहिलं, मला नाही वाटत त्याला 2 टाइमचा अनाजही सुपानं खाल्लं असतं त्यानं. आणि आज माहित आहे का, त्याच्याच रिश्त्यामध्ये त्याची किंमत नसते झाली. आज तो मुलगा जो आहे, तो जो व्यक्ती आहे, आज जेव्हा जेव्हा आपले महिन्याचे हवन येतात, आदामदामध्ये काकाजी हे माझ्याकडून 500,000 घ्या आजच्या कार्यक्रमात, आजच्या या हवनानिमित्त. कार्यक्रमाला आज एक हमाल माणूस 10,000 रुपये देते तुम्हाला. 10,000 रुपये. मी विचार करतो मला एक हमाल माणूस का ज्याले मी, आता त्याला तितकी गोडी काय मला नाही माहित, आणि मला माहितही असून काय, कारण त्याचा कमी झालं का तुझं काही, काहीच कमी झालं. 15 दिवसात लक्षात. आणि जसं जसं तो माझ्या मार्गदर्शनानुसार चाललं, माझे विचार घेऊन चाललं, कारण का ज्या वेळेला मी त्याला तिथं लावलं त्यावेळेस सांगितलं होतं की तेरे को कोई भी परेशानी आएगी तो तू मालक से बात मत करना, मालक से बात मैं करूंगा. आणि असे कैदा प्रसंग आले, 1, 2, 3दा त्याला सोडण्याचा प्रसंग आला त्याच्या, परंतु तेथून सुटू दिलं. सुटल्यामुळे काय झालं असतं, यानं जर आपल्या विचारातून, आपल्या अहमपणापासून का आज मी 2 पैसे कमवलो, आता मी कुठेही जाऊन राहू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, यानं रूमही पाहिली होती, तरी पण मी रोखून दिलं. ते रोखलं नसतं तर नुकसान कोणाचं झालं असतं. आज खूप आनंद होते की त्यानं ऐकलं. आज त्याच्या मुली जेव्हा पाहतो, त्यांची वागणूक पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा खुशी पाहतो, आनंद होते की त्याला, त्या आनंदामध्ये तर कम से कम एक कचऱ्या काडीतला माणूस आज इथं येऊन आपल्या मुलाबाळांचा भविष्य चांगल्या रीतीनं एक खुशी निर्माण होते. मी ज्याची किंमत करतो ना, तर पूर्ण करतो, आणि चांगल्या गोष्टीची. आणि मी काही गलत नाही बोलू, जो चांगलं नाही तो आपलं नाही. मी स्वाभिमानाने जगणं चाहतो.
माझ्या झुमदेव बाबावर माझा खूप मोठा विश्वास आहे, खूप मोठा त्यांच्या भरोसा आहे. त्यांनी स्वार्थ नाही पाहिलं. मी स्वार्थ नाही पाहिलं. मी मतलबासाठी मार्गात नाही आलो. आज तुम्हाला वाटते कोणाकोणाचे असं आहे वाटते आज मैंने बहुत कमा, मेरे लड़के इतने बड़े हो गए, इतने बड़े हो गए, इतने बड़े पैसा है मेरे, कहाँ डालेंगा, एक दिन आएगा तो रोना पड़ेगा, रोना. ख्याल में रखना ये बात. और जब रोने का समय आएगा तो भगवान भी बोलेगा रो के क्या फायदा है, मैं भी बोलूंगा रो के क्या फायदा है. तेरे कर्म को मैं देख रहा हूं ना क्या है, कि तेरे कर्म क्या है. मैंने तुझे कितना दिया और तूने मुझे कितना दिया. मैंने तेरे लिए क्या किया और तूने मेरे लिए क्या किया. तूने मेरी कितनी किम्मत किया. चर्चा बैठक बोलो तो ये नहीं सवेरे की विनंती बोल दो और शाम को अपने जीवन और चरित्र के ऊपर आधारित होना चाहिए. अपन अपना भविष्य कैसा बनाना चाहिए, कैसा बनता है, किस तरह उसको बनाया जाता है. भविष्य बनाना बोलो तो बहुत बड़ा त्याग करना पड़ता. नहीं तो क्या रास्ते में तो बहुत